घ्यायच्याच हानीच्या गडबडी करू नये की ज्येष्ठ नेते आहेत, अभ्यासक आहेत, ओबीसीचे मोठे नेते आहेत. नुसता तीच हानीच्या पत्रकार परिषदा घ्यायचंच ते त्यांनी करू नये. आणि ते अर्ध वाचलंय, त्यांचं अर्ध वाचायचं राहील. ते लटप्पू पुस्तक दिले, ते वाचायला वेळ आहे. परंतु आमची मागणी ओबीसीतून आहे, त्या मागणीवरती आम्ही ठाम आहेत. त्यांच्या फॉर्म्युल्यामुळं आम्हाला कमी आरक्षण मिळतंय इथपर्यंत लक्षात आलं. पूर्ण वाचल्याच्या नंतर आम्ही त्याला सांगू म्हणलेलं, पण त्यांनी मध्ये मध्येच अशा पत्रकार परिषदा घेऊन काय म्हणतात ना, त्याला संभ्रम होईल असं करू नये, कारण ते ज्येष्ठ नेते येतं. त्यामुळं आमची मागणी ओबीसी आरक्षणातून यावर आम्ही ठाम आहेत आणि कायम ठाम राहणार आहेत. त्यांचा काय फॉर्म्युला आहे त्याच्यात आम्ही पुरा मराठा होईल नाही. त्यामुळं पक्क झाल्याशिवाय, सगळा विषय चर्चा सविस्तर झाल्याशिवाय आधीच गडबड करून त्यांनी पत्रकार परिषदा घ्यायला नाही पाहिजे, संभ्रम निर्माण करायला नाही पाहिजे, हे आमचं मत आहे. कारण त्यांच्या फॉर्म्युल्यात आमच्या सगळ्या मराठ्यांचं कल्याण होईल असं वाटत नाही. आणि ते पूर्ण वाचल्याच्या नंतर त्याला निरोप देऊ आम्ही असं सांगितलं होतं. पण ते आता बार बार जर पत्रकार परिषदा घेणार असेल तर त्यांचा लोकशाहीचा अधिकार आहे, त्याला काही करू शकत नाही. पण त्या फॉर्म्युल्यावर आमच्या मराठ्यांचं कल्याण होईल असं वाटत नाही सगळ्यांचं. म्हणून आमची मागणी ओबीसीत नाही, आम्ही त्याच्यावरती ठाम आहे आणि आम्ही ठाम राहणार आहेत. हा, आणि याला जोडून विषय 12 बलुतेदारांवरती, गोरगरीब ओबीसी बांधवांवरती जो आरक्षणात, त्यांच्याच ओबीसी आरक्षणात त्यांच्यावर अन्याय होतोय, त्यासाठी त्यांना वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिलं पाहिजे, या मतावर आम्ही ठाम आहेत आणि आम्ही त्यांच्या पाठीशी पर्यंत. परंतु त्यांच्या फॉर्म्युल्यावर आम्ही आतापर्यंत कसलाही विचार केलेला नाही. आता राजकीय नेते ज्यांना आता आम्हीच आव्हान केलंय मराठा समाजात की आपण स्वतःहून पुढे येऊन मराठा म्हणून याच्यात सहभागी व्हावं आणि मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा राहावं. आता आम्ही स्वतःहूनच आव्हान केले आणि ते रॅलीत चालायला लागलं, त्याला चलू नको कसं काय म्हणायचं. म्हणजे एकीकडून पाठबळ बी आम्हीच मागायला लागलो आणि येऊ नका आम्हीच म्हणायला लागलो. उलट होईल ना. त्यापेक्षा मंत्री, सत्ताधाऱ्यासह विरोधकांनी सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या आजी माजी नेत्यांना, आजी माजी सगळ्यांना ताकदीनं सहभागी होऊन एवढ्या वेळेस मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा राहावं हे आम्ही सांगितलंय. आमच्या डोळ्याला तर दिसल कोण आलाय, तोच आमचा. जो नाही आला त्याला मराठ्यांनी दारात उभा नाही करायचं कधीच. त्याला तर आयुष्यभर मराठी गुलालच नाही लागू देत, त्याचं टेन्शनच नाही घ्यायचं. दुसरा मुद्दा तुमचा पोलिसांच्या परवानगीचा. आता आम्ही निवेदन देतोय, सरकार मायबाप आहे, आम्ही जनता आहे, लोकशाही मार्गानं मागणी करायला शांततेत यावी. परवानगी सरकार देणारच, त्यात दुमत असण्याचं कारणच नाही. आणि उद्याच्याला आमची एक पथक किंवा टीम मुंबईला जाते उद्याच्याला, त्यांचं ऐकणार आहेत. आता आमची मागणी तेच म्हणतो त्यांनी उगाच, त्याच्यामुळेच म्हणलं त्यांनी एवढी गडबड नाही करायला पाहिजे. सगळं क्लिअर झाल्याच्या नंतर इकडची भूमिका काय, मराठ्यांची भूमिका काय, त्यांची भूमिका काय, हे ज्यावेळेस याच्यातून उत्तर बाहेर निघत त्या टायमाला माणसाने पुढचं पाऊल उचलायचं असतं. अचानकच समजा गडबड करून त्यांचाही लॉस होतो, आमचाही होतो. त्याच्यासाठी आम्ही त्याच्यावरती अभ्यास केलेला नाही आणि त्यांच्या फॉर्म्युल्यामुळं आमच्या सगळ्या मराठ्यांचं कल्याण होईल असं आम्हाला वाटत नाही. म्हणून तो विचार आम्ही आणखीन केलेला नाही. तुमचा निरोप जाईपर्यंत हरिभाऊ राठोड यांनी शांत राहावं, त्यांनी मनानेच राहायला पाहिजे. ज्येष्ठ नेते आणि ते मोठे, त्याच्यात त्यांच्याही प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, आमच्या समाजाच्या पण आहे. त्यासाठी काम करताना त्यांनीच काय म्हणून त्याला दूरदृष्टीचा विचार ठेवला पाहिजे आणि घाई गडबड न करता पूर्ण उत्तर बाहेर काढायचं आणि मग काम हातात घ्यायचं. कारण त्या फॉर्म्युल्यामुळं आमचं सगळ्यांचं कल्याण होईल का ते वाचणं गरजेचं आहे. त्यांनी मोठं पुस्तक दिलेलं आहे, ते का लहान नाही, ते वाचायला लागेल. परंतु आमची भूमिका सगळ्या मराठ्यांना ओबीसी आरक्षणातून, त्यामुळे आम्ही त्याच्यावर ठाम आहेत. त्यांच्या फॉर्म्युल्याबद्दल त्यांनी जरा दम धरायला पाहिजे, गडबड करायला नाही पाहिजे. परंतु त्यामुळं आमचं सगळ्यांचं चांगलं होईल असं वाटत नाही. म्हणून आम्ही त्याच्यावरती विचार करतोय. आमचा विचार जरा थांबलं पाहिजे. आता त्यांनी नुसती गडबडच केली तर मग आमचं वाटलं होईल ना, आम्ही कसं हा म्हणा मग. नाशिक मार्गे यावं नाही, आता ते ज्या त्या टायमाला बघूयात बाबा. पण सध्या आता आम्ही आमच्यावर ठाम येतो, ओबीसी आरक्षणातून मराठी आरक्षण घेणार. पुन्हा एकदा सांगतो, मराठा बांधवांनो, घरी नका थांबू. आपल्या लेकराला मोठं करायला नाही. आपल्या मागं आपल्या लेकराच्या नंतर लय हाल होती आणि ते बघायला आपण नसू आणि आपण प्रत्यक्ष बघायला असू तर आपल्या डोळ्यातलं पाणी थांबणार नाही. त्यामुळे लेकराचे हाल होऊ द्यायचे नसते. लेकरा मोठं करायचं असले झुंज आपण द्यायची, मुंबईला धडक आपण द्यायची शांततेत.
इतक्या ताकदीनं मुंबईकडे कूच करा, देशाला वाटलं पाहिजे. शांततेत आंदोलन मराठ्यांनी केलं, पण असं देशातच जगात इतके मराठे कधी चालले नव्हते. एवढं ताकदीनं मराठ्यांनी बाहेर पडा ही तुम्हाला विनंती. घराघरातून बाहेर पडा. कसं आरक्षण मिळत नाही बघू, आता माघारीच नाही यायचं. धन्यवाद. पाटील, मागासवर्ग आयोगाच्या निकषांवर ओबीसी आणि बीजेएनटी जनमोर्चा इतके पुरावे राज्यात कधीच सापडलेले नाही. तिथून पाठीमागं कधीच कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्यावं याच भूमिकेवर आम्ही ठाम आहे. ते जर टिकलं तर मराठी घेणारच आहेत ना. ते सुद्धा याच गोरगरीब मराठ्यांच्या आंदोलनाचा विजय, तो सुद्धा मराठ्यांचाच विजय आणि मराठ्यांमुळेच आणि याच आंदोलनामुळे क्युरिटी पिटिशन दाखल झाले. आणि तेच रे गोरगरीब मराठ्यांच्याच एकजुटीच आहे, बाकी कोणाचं नाही, माझं सुद्धा. दादा, रॅलीमध्ये जर राजकीय पुढारी तोटा तत्वावर जर ते येत असले तुमच्या गावातले कोणी, तर त्यांनाही चला म्हणा. तेही तुमच्या चहाची व्यवस्था करते आणि आपल्याला चहा बनवायचा कंटाळा आला तर त्यांच्याकडून आपण नानापणा तोटा तत्वावर घेऊ. पैसे कमायचा धंदा बंद, नफा फेपा नाही. त्यांनी त्या साहित्यावरच हे करायचं, सेवा म्हणून करायची. प्रत्येक माणसानं हे करावं अशी माझी सगळ्यांना विनंती. ज्याला करता येते चहा बनवता येतोय तर हाटला वेटर म्हणून जर मराठा समाजाचं कोणी काम करत असेल, त्याची जर इच्छा असेल तर त्यांनी तिथं काम करण्यापेक्षा त्याचा रोजगार बुडून नीट. याला जोडून एक शासनाची स्कीम आहे 10 रुपयाला, अशा पद्धतीने. नाही नाही, त्याला कशाला विनंती करावं आम्ही. म्हणजे स्टॉल तिथे त्यांना मनाने उभारायचे असतील तर करतील. आमच्या 2 व्यवस्था केल्या तरी बस. पाणी आणि एक विशेष गोष्ट आहे त्याच्यासाठी जरी केलं तरी खूप झालं. म्हणजे काय हे विनंतीपूर्वक सांगतोय, असं काहीच नाही. प्रॉब्लेम पाण्याचा आणि त्याचा केला तर त्या 2 गोष्टीचा, म्हणजे आंघोळीला पिण्याच्या पाण्याची महत्वाची गोष्ट लागणार आहे आणि तेवढी एक ती नैसर्गिक आहे. समजा त्याच्यासाठी जर काही उपलब्ध केलं हाही, नाही तर मग आता त्याला काय करू आम्ही. जर चहाच्या बांधवांनी सुद्धा हॉटेलला बनवता येतोय चहा तर त्यांनी यावं, चहा बनवून तुम्हाला सेवा करता येईल. आपल्या मराठा एवढीच संधी आहे मराठा समाजाची सेवा करायची. कारण एवढं विराट दर्शन करोडोच्या संख्येनं मराठ्यांचं कधीच होणार नाही, कधीच होणार नाही. हे मराठे एकत्र आलेलं विराट दर्शन तुम्हाला होणार, त्यांची सेवा करायची वेळ तुम्हाला येणार आहे. आणि हे मराठे एकवटलेत, खूप श्रेय, खूप मराठा समाजाने त्रास सहन केलेला आहे. त्यांचं आता स्वप्न साकार करायचे दिवस आले आणि गोरगरिबांचे पोरं मोठं करायचे हेच दिवस आहेत. यासाठी सगळ्या क्षेत्रातल्यांनी बाहेर पडून मदत करा. पिण्याचे टँकर जर तुमच्या गावात असले पाण्याचे, ते सोबत घ्या, ते सोबत घ्या. त्यांना पाण्याची व्यवस्था आपल्याला होईल. प्रत्येकानं असेल तर स्वतःहून. आणि जे पाण्याचे जे आरवले त्यांनी, त्यांच्याकडे जर 2 गाड्या असल्या गावात पाणी विकायला, आता कमी थोडे पैसे कमवू, आपल्या लेकरासाठी लढू. 1 गाडी पाणी विकायला तुमच्या गावाकडे त्यावेळी 1 तुम्ही त्या दिंडीत पाठवून द्या, माझी 1 घेऊन जा बोलून मोकळ्या मनानं सांगा गावागावातली. हे काम करा. या टँकरचे तुमच्याकडे महाराज मंडळी जर असली गावात तर महाराज मंडळीने, टाळकरी मंडळीने या विराट रूपाला कर्माला पाहिजे. त्यांना ते संस्कृतीच्या बद्दलचं भजन कीर्तन पण रस्त्यानं करत चला. यासाठी आपण सुद्धा यावं ही विनंती आहे सगळ्याला. मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन होतील, त्या दिंडीचे टाळकऱ्यांची भजन होतील, त्यामुळे थोडासा करमल. जर तुमच्या गावात हलकी पथक असलं, तुमच्या गावात असे काही पथक असले तर ते सोबत जर येणार असली तर घ्या, चांगली गोष्ट आहे. नसल येत तर गणपती मंडळाकडे, आपल्याकडे सगळ्याकडे ढोली पाहिजे. आपण आपल्याच वाजत धडाला जसं असेल तसं घ्या. काय काय गुतून तिकडे बघू आपलं वाजू, कसं वाजत तसं वाजता येईल आपलं. तुम्ही काय करता, त्याला पैसे द्यायला आपल्याकडे काही नाही. हलक्या वाल्याला पैसे द्यावं लागते. आले फुकट तर घ्या, नाही आपलं आपणच वाजू घ्या. ते आपल्याला आपल्या बांधवांना थोडंसं करमणुकीचा टाइमपास होणार आहे. त्यामुळं अँब्युलन्स हे जर गावात असतील किंवा शहरात असतील कोणाकडं, तर अँब्युलन्स सुद्धा आपण सोबत घ्या. आपल्याच बांधवाच्या त्या कामाला येणार ही आठवणीत राहू द्या. त्यासोबत एखाद्या हॉस्पिटलला 4 डॉक्टर असले तर हॉस्पिटलला मनानच त्यातले 2 डॉक्टर किंवा 1 डॉक्टर इकडे सेवेसाठी द्यावा. मराठा समाज त्यांचे कधी उपकार विसरणार नाही, ते पण घ्या. जर हलकं झालं आणि जर आपल्या गावात पोवाडा म्हणणारे पोरं असतील, शिकाऊ पोरं असतील, पोवाडा शिवशायरी करणारे किंवा मोठाले शिवशायर असतील, यांनाही विनंती की आपण रॅलीत संध्याकाळच्या वेळेस थकलेले लोक असणार आहेत, त्यामुळं त्यांच्यात ऊर्जा निर्माण होईल. त्यासाठी शायरांनाही नानाफाना तोटा तत्वावर त्यांनी यावं, त्यामध्ये चालावं. तर गोरगरिबांचा हा शांततेचा प्रचंड मोठं युद्ध आहे आणि ते मराठ्यांचे लेकरांना, मराठ्यांच्या कानाकोपऱ्यातला करोडोच्या संख्येनं मराठा समाज हा जिंकणार आहे. त्यासाठी
आपणही सहभागी होऊन साक्षीदार व्हावं, आपण यावं ही विनंती आहे. अशा पद्धतीने नाही नाही, त्याला कशाला विनंती करावं आम्ही? म्हणजे स्टॉल तिथे उभा त्यांना राहिला. मनाने उभारायचे असतील तर करतील. आमच्या 2 व्यवस्था केल्या तरी बस. पाणी आणि एक विशेष गोष्ट आहे त्याच्यासाठी जरी केलं तरी खूप झालं. म्हणजे काय हे विनंतीपूर्वक सांगतोय, असं काहीच नाही. प्रॉब्लेम पाण्याचा आणि त्याचा केला तर त्या 2 गोष्टीचा म्हणजे आंघोळीला पिण्याच्या पाण्याची महत्वाची गोष्ट लागणार आहे आणि तेवढी एक ती नैसर्गिक आहे. समजा त्याच्यासाठी जर काही उपलब्ध केलं हाही, नाही तर मग आता त्याला काय करू आम्ही ते. जर चहाच्या बांधवांनी सुद्धा हॉटेलला बनवता येतोय चहा तर त्यांनी यावं, चहा बनवून तुम्हाला सेवा करता येईल. आपल्या मराठात एवढीच संधी आहे मराठा समाजाची सेवा करायची. कारण एवढं विराट दर्शन करोडोच्या संख्येनं मराठ्यांचं कधीच होणार नाही, कधीच होणार नाही. हे मराठी एकत्र आलेलं विराट दर्शन तुम्हाला होणार, त्यांची सेवा करायची वेळ तुम्हाला येणार आहे. आणि हे मराठी एकवटलेत, खूप श्री खूप मराठा समाजाने त्रास सहन केलेला आहे. त्यांचं आता स्वप्न साकार करायचे दिवस आले आणि गोरगरिबांचे पोरं मोठं करायचे हेच दिवस आहेत. यासाठी सगळ्या क्षेत्रातल्यांनी बाहेर पडून मदत करा. पिण्याचे टँकर जर तुमच्या गावात असले पाण्याचे, ते सोबत घ्या, ते सोबत घ्या. त्यांना पाण्याची व्यवस्था आपल्याला होईल. प्रत्येकानं असेल तर स्वतःहून, आणि जे पाण्याचे जे आरवले त्यांनी, त्यांच्याकडे जर 2 गाड्या असल्या गावात पाणी विकायला, आता कमी थोडे पैसे कमवू, आपल्या लेकरासाठी लढू. 1 गाडी पाणी विकायला तुमच्या गावाकडे त्यावेळी एक तुम्ही त्या दिंडीत पाठवून द्या, माझी एक घेऊन जा म्हणून मोकळ्या म्हणून सांगा गावागावातली. हे काम करा. या टँकरचे तुमच्याकडे महाराज मंडळी जर असली गावात तर महाराज मंडळीने, टाळकरी मंडळीने या विराट रूपाला कर्माला पाहिजे. त्यांना ते संस्कृतीच्या बद्दलचं भजन कीर्तन पण रस्त्यानं करत चला. यासाठी आपण सुद्धा यावं ही विनंती आहे सगळ्याला. मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन होतील, त्या दिंडीचे टाळकऱ्यांची भजन होतील, त्यामुळे थोडासा करमल. जर तुमच्या गावात हलकी पथक असलं, तुमच्या गावात असे काही पथक असले तर ते सोबत जर येणार असली तर घ्या, चांगली गोष्ट आहे. नसल येत तर गणपती मंडळाकडे आपल्याकडे सगळ्याकडे ढोली पाहिजे. आपण आपल्याच वाजत धडालम जसं असेल तसं घ्या. काय काय कुठून तिकडे बघू आपलं वाजू, कसं वाजत तसं वाजता येईल आपलं. तुम्ही काय करता, त्याला पैसे द्यायला आपल्याकडे काही नाही. हलक्या वाल्याला पैसे द्यावं लागतील. आले फुकट तर घ्या, नाही आपलं आपणच वाजू घ्या. ते आपल्याला आपल्या बांधवांना थोडंसं करमणुकीचा टाइमपास होणार आहे. त्यामुळं अँब्युलन्स हे जर गावात असतील किंवा शहरात असतील कोणाकडं, तर अँब्युलन्स सुद्धा आपण सोबत घ्या. आपल्याच बांधवाच्या त्या कामाला येणार आहे ही आठवणीत राहू द्या. त्यासोबत एखाद्या हॉस्पिटलला 4 डॉक्टर असले तर हॉस्पिटलला मनानच त्यातले 2 डॉक्टर किंवा 1 डॉक्टर इकडे सेवेसाठी द्यावा. मराठा समाज त्यांचे कधी उपकार विसरणार नाही, ते पण घ्या. जर हलकं झालं आणि जर आपल्या गावात पोवाडा म्हणणारे पोरं असतील, शिकाऊ पोरं असतील, पोवाडा शिवशायरी करणारे किंवा मोठाले शिवशाहीर असतील, यांनाही विनंती की आपण रॅलीत संध्याकाळच्या वेळेस थकलेले लोक असणार आहेत, त्यामुळं त्यांच्यात ऊर्जा निर्माण होईल. त्यासाठी शाहिरांनाही नफा ना तोटा तत्वावर त्यांनी यावं, त्यामध्ये चालावं. तर गोरगरिबांचा हा शांततेचा प्रचंड मोठं युद्ध आहे आणि ते मराठ्यांचे लेकरां, मराठ्यांच्या कानाकोपऱ्यातला करोडोच्या संख्येनं मराठा समाज हा जिंकणार आहे. त्यासाठी आपणही सहभागी होऊन साक्षीदार व्हावं, आपण यावं ही विनंती. गावात तर त्यांना सोबत घ्यायचा प्रयत्न करा. प्रत्येक गावात 2-2 स्वयंसेवक किमान, जे गाडीत म्हणतोय मी, 1 जणाच्या गाडीत 2-2 स्वयंसेवक असणं आवश्यकच आहे. कारण आपल्याला 2.5 ते 3 लाख स्वयंसेवक लागणार आहेत. 2.5 ते 3 लाख स्वयंसेवक लागणार आहेत, कमी लागणार नाही. त्यामुळं येताना सध्याच्या मला सांगितलं नाही, मग नोंदच नाही, भानगडीत राहूच नका. आपण आपल्या गावातलेच ओळखपत्र सगळ्यांचे बनवा, जे येणार आहेत दिंडीत त्यांची. स्वयंसेवकाचे तुम्हीच बनवा, गळ्यात टाका आणि निघा. इकडून आमच्याकडून काही येणार आहेत का सूचनेच्या आदेशाची वाट बघू नका, तिकडेच तयार करून घ्या. आंतरवाली ते मुंबई, पायी दिंडीतील स्वयंसेवक, पायी दिंडीतील स्वयंसेवकच नाव द्या किंवा जे पायी चालणार आहेत त्यांचं नाव घ्या. हे पायी चालणार आहे, स्वयंसेवकाचं वेगळं करा, ते वेगळं कार्ड करा आणि बनवायच्या कामाला लगेच लागा. आतापासूनच सगळं सोबत घ्या, आजपासूनच. कोणी म्हणू नका मला कळालं नाही काय नाही. मीडियाचे बांधव सगळं दाखवतील, काही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा होईल, तर ते घ्या. आवाज येत नसला तर पुढे सारखा. गाडी स्वयंसेवक घ्या. लाईटचे कनेक्शन म्हणजे बल्ब लागन कुठं कुठं
तर गाडीतल्या ज्या बॅटरी असतात ना त्याच्याहूनच एक काय म्हणते त्याला पिना खोसायला बोर्ड, एक बोर्ड पक्का आतूनच करून घ्या गावात. तर त्यांना सोबत घ्यायचा प्रयत्न करा. प्रत्येक गावात 2-2 स्वयंसेवक किमान, जे गाडीत म्हणतोय मी, एक जणाच्या गाडीत 2-2 स्वयंसेवक असणं आवश्यकच आहे. कारण आपल्याला 2.5 ते 3 लाख स्वयंसेवक लागणार आहेत. 2.5 ते 3 लाख स्वयंसेवक लागणार आहेत, कमी लागणार नाही. त्यामुळं येताना सध्याच्या मला सांगितलं नाही, मग ही नोंदच नाही, भानगडीत राहूच नका. आपण आपल्या गावातलेच ओळखपत्र सगळ्यांचे बनवा, जे येणार आहेत दिंडीत त्यांची. स्वयंसेवकाचे तुम्हीच बनवा, गळ्यात टाका आणि निघा. इकडून आमच्याकडून काही येणार आहेत का सूचनेच्या आदेशाची वाट बघू नका, तिकडेच तयार करून घ्या. आंतरवाली ते मुंबई, पायी दिंडीतील स्वयंसेवक, पायी दिंडीतील स्वयंसेवकच नाव द्या, किंवा जे पायी चालणार आहेत त्यांचं नाव घ्या. हे पायी चालणार आहे, स्वयंसेवकाचं वेगळं करा, ते वेगळं कार्ड करा आणि बनवायच्या कामाला लगेच लागा. आतापासूनच सगळं सोबत घ्या, आजपासूनच. कोणी म्हणू नका मला कळालं नाही काय नाही, मीडियाचे बांधव सगळं दाखवतील. काही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा होईल, तर ते घ्या. आवाज येत नसला तर पुढे सारखा. गाडी स्वयंसेवक घ्या. लाईटचे कनेक्शन म्हणजे बल्ब लागन कुठं कुठं, तर गाडीतल्या ज्या बॅटरी असतात ना त्याच्याहूनच एक काय म्हणते त्याला पिना खोसायला बोर्ड, एक बोर्ड पक्का आतूनच करून घ्या. बाहेरून बल्ब टाकताना उजेडाला लोक झोपलेत तिथं, त्याच्यासाठी मैदानावर झोपलेत का रोडवर झोपलेत, तर त्यांना त्याच्यासाठी तिथं उजेड होईल. त्यासाठी बल्बाची व्यवस्था सोबत, बल्ब होल्डर, चार्जिंगचं सोबतच घ्या. कुठं बल्ब खोसला की लगेच सुरू लाईट, कोणाची वाट बघायची गरज, लाईट गेली, त्यांची डीपी बंद केली, रेंजच गेली, आपलंच गमाल संघ घ्या. कस काय मराठ्याला कोण भारी भरतं ह्यावेळेस बघायचंच. आता मुंबईत जेव्हा जर मुंबईत आपले जेवणाचे सोबत संपले तर गावाकडून येण्याचं सांगितलं मी. जर मुंबईकडे आपलं संपलं तर गावाकडूनच सांगून ठेवा, तुम्ही ट्रक सामान टाकून आम्हाला पोहोच करा. परत तुम्ही ट्रक वापस घेऊन या सामान दिल्याच्या नंतर, हे गावात सांगून ठेवा. गावातली टीम तयार ठेवा. मागच्यांनी मुंबईला गेलेल्या पोरांच्या पाठीशी खंबीर उभे राहा. जे मोगायचे सांगितलं ते गावातून जेवढे पोरं येणार आहेत त्या पोरांचा सामुदायिक, त्या गाडीला लागणारा डिझेलचा, त्यांना झेंड्याचा, गाडी लावणाऱ्या बोर्डाचा, याचा सामुदायिक सगळ्यांनी खर्च करा. आणि त्यांच्या पाठीशी गावकऱ्यांनी उभा राहा. आणि त्यांना वाटा लावायलाही गाव सगळं थांबा. थोडं थोडं आपल्याच लेकराला दिल्यासारखं त्याला आपल्या लेकरात आता बघा जाणाऱ्या सगळ्यांनी थोडं थोडं त्याला साहित्य पूर्ण द्या. थोडं सगळ्यांनी हातभार लावा. जेवणाचं पण त्याला सोबत सगळ्यांनी बाजून द्या. त्यांच्या घरचे तर देणारच, पण तुम्ही घरचे म्हणून त्याला त्यासाठी मदत करा. बाहेरून बल्ब टाकताना उजेडाला लोक झोपलेत तिथं, त्याच्यासाठी मैदानावर झोपलेत का रोडवर झोपलेत, तर त्यांना त्याच्यासाठी तिथं उजेड होईल. त्यासाठी बल्बाची व्यवस्था सोबत, बल्ब होल्डर, चार्जिंगचं सोबतच घ्या. कुठं बल्ब खोसला की लगेच सुरू लाईट, कोणाची वाट बघायची गरज, लाईट गेली, त्यांची डीपी बंद केली, रेंजच गेली, आपलंच गमाल संघ घ्या. कस काय मराठ्याला कोण भारी भरतं ह्यावेळेस बघायचंच. आता मुंबईत जेव्हा जर मुंबईत आपले जेवणाचे सोबत संपले तर गावाकडून येण्याचं सांगितलं मी. जर मुंबईकडे आपलं संपलं तर गावाकडूनच सांगून ठेवा, तुम्ही ट्रक सामान टाकून आम्हाला पोहोच करा. परत तुम्ही ट्रक वापस घेऊन या सामान दिल्याच्या नंतर, हे गावात सांगून ठेवा. गावातली टीम तयार ठेवा. मागच्यांनी मुंबईला गेलेल्या पोरांच्या पाठीशी खंबीर उभे राहा. जे मोगायचे सांगितलं ते गावातून जेवढे पोरं येणार आहेत त्या पोरांचा सामुदायिक, त्या गाडीला लागणारा डिझेलचा, त्यांना झेंड्याचा, गाडी लावणाऱ्या बोर्डाचा, याचा सामुदायिक सगळ्यांनी खर्च करा. आणि त्यांच्या पाठीशी गावकऱ्यांनी उभा राहा. आणि त्याला वाटा लावायलाही गाव सगळं थांबा. थोडं थोडं आपल्याच लेकराला दिल्यासारखं त्याला आपल्या लेकरात आता बघा जाणाऱ्या सगळ्यांनी थोडं थोडं त्याला साहित्य पूर्ण द्या. थोडं सगळ्यांनी हातभार लावा. जेवणाचं पण त्याला सोबत सगळ्यांनी बाजून द्या. त्यांच्या घरचे तर देणारच, पण तुम्ही घरचे म्हणून त्याला त्यासाठी मदत करा.
सगळ्यांनी पालन करायचं, याच्या बाहेर कोणी जायचं नाही. प्रत्येकाने आपले वाहन वेगानं चालायचं नाही, दमाने चालायचंय आणि लोकांच्या पाठीमागे चालायचं. कारण लोक आपले कोणालाही दुखापत होता कामा नाही. अजिबात पळवायचं नाही, बाबा गेम पुढे घे. सगळ्यांचा उद्देश मुंबईला जाण्याचाच. वाहनं ज्या तुकडीत येत आपण नेमले त्याच तुकडीत वाहनं चालवायचे, दुसऱ्या तुकडीत चालवायचे नाही. आपण आपल्या तुकडीत चालवायचे. प्रत्येक तुकडीच्या मध्ये 200 मीटर पेक्षा जास्त अंतर ठेवायचं. जर अंतर कमी व्हायला लागलं तर जागेवर थांबायचं, पुढची थोडी पुढे जाऊ द्यायची. मागच्यानं पण तेच करायचं नाही, एखाद्या घुसायचं नाही अजिबात. असं थांबत थांबत सगळ्यांनी चालायचं. प्रत्येक तुकडीत किमान 30 ते 40 हजार पोरं माणसं पायी चालणार आहे. त्या तुकडीचं सुद्धा लक्षात असू दे. पायी चालताना शिस्तीत आणि शांततेत सगळ्यांनी चालायचे. महिलांपासून अंतर ठेवून सर्वांनी शांततेत चालायचे. जर काही महिला असतील तर, कारण महिलांचं थोडंसं धाडशीच लागणार आहे. यायचंच असेल तर आता नाही हा शब्द नाही काढता येणार आम्हाला. परत म्हणायला असं नको की महिलांना का नको, त्या कमी नाही आहेत. ते आम्हालाही माहिती आहे, फक्त प्रवास लांबचा असल्यामुळं पोरं आहेत, माणसं आहेत, सगळे एवढंच होतं. परंतु स्वतःच्या इच्छानुसार असेल तर नाही, आम्ही नाही म्हणू शकत. फक्त महिलांपासून मग सगळ्यांनी संरक्षण करायचंय, त्यांच्यापासून लांब राहायचंय. शक्यतो महिलांची मग तुकडीची एक वेगळी करूयात, असं काही करूयात. मग जर आल्या जास्तीच्या महिला तर, आणि थोड्या असतील तर मात्र मग त्यांना आमच्या सोबत ठेवायला लागणार आहे. त्यामुळं आपण जास्त आले तर एक महिलांची सेपरेट तुकडी करू. सगळ्यांनी पालन करायचं, याच्या बाहेर कोणी जायचं नाही. प्रत्येकाने आपले वाहन वेगानं चालायचं नाही, दमाने चालायचंय आणि लोकांच्या पाठीमागे चालायचं. कारण लोक आपले कोणालाही दुखापत होता कामा नाही. अजिबात पळवायचं नाही, बाबा गेम पुढे घे. सगळ्यांचा उद्देश मुंबईला जाण्याचाच. वाहनं ज्या तुकडीत येत आपण नेमले त्याच तुकडीत वाहनं चालवायचे, दुसऱ्या तुकडीत चालवायचे नाही. आपण आपल्या तुकडीत चालवायचे. प्रत्येक तुकडीच्या मध्ये 200 मीटर पेक्षा जास्त अंतर ठेवायचं. जर अंतर कमी व्हायला लागलं तर जागेवर थांबायचं, पुढची थोडी पुढे जाऊ द्यायची. मागच्यानं पण तेच करायचं नाही, एखाद्या घुसायचं नाही अजिबात. असं थांबत थांबत सगळ्यांनी चालायचं. प्रत्येक तुकडीत किमान 30 ते 40 हजार पोरं माणसं पायी चालणार आहे. त्या तुकडीचं सुद्धा लक्षात असू दे. पायी चालताना शिस्तीत आणि शांततेत सगळ्यांनी चालायचे. महिलांपासून अंतर ठेवून सर्वांनी शांततेत चालायचे. जर काही महिला असतील तर, कारण महिलांचं थोडंसं धाडशीच लागणार आहे. यायचंच असेल तर आता नाही हा शब्द नाही काढता येणार आम्हाला. परत म्हणायला असं नको की महिलांना का नको, त्या कमी नाही आहेत. ते आम्हालाही माहिती आहे, फक्त प्रवास लांबचा असल्यामुळं पोरं आहेत, माणसं आहेत, सगळे एवढंच होतं. परंतु स्वतःच्या इच्छानुसार असेल तर नाही, आम्ही नाही म्हणू शकत. फक्त महिलांपासून मग सगळ्यांनी संरक्षण करायचंय, त्यांच्यापासून लांब राहायचंय. शक्यतो महिलांची मग तुकडीची एक वेगळी करूयात, असं काही करूयात. मग जर आल्या जास्तीच्या महिला तर, आणि थोड्या असतील तर मात्र मग त्यांना आमच्या सोबत ठेवायला लागणार आहे. त्यामुळं आपण जास्त आले तर एक महिलांची सेपरेट तुकडी करू. प्रॉब्लेम होतो आणि कसं त्याच्यावर तोडगा काढणार? हा, बरं झालं तुम्ही विचारलं. काल 61 विद्यार्थ्यांचे ते जे धायमुकुल रडत होते, त्याचं कारण असं होतं की त्यांची 5-7 वर्षापूर्वी निवड झालेली आहे. फक्त नियुक्ती द्यायची राहिली, RTO मध्ये निवड झालेल्या होत्या त्यांच्या. एक असे भयानक रडत होत्या की आमचं आयुष्य बर्बाद झालं, आमच्या आई बापाने आम्हाला कशासाठी शिकवलंय की आमचे पोरं मोठे होतील म्हणून, आणि आम्ही निवड झाली फक्त नियुक्ती द्यायची तरी आम्हाला नाही. आमचं आता वय निघून चाललंय, आम्ही कसं जगायचं. ते भयान शब्द होते. आता मी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून नाही सांगत त्या मुलींचे. काही मुली तर एवढ्या रडून काय म्हणत होत्या. मी बरंच त्यांची समजूत काढली. त्यांना सांगितलं, उदय सामंत साहेबाला फोन केला, मंत्री महोदयांना, आणि त्यांना सांगितलं प्लीज हात जोडून विनंती आहे, मराठ्यांचे पोरं बर्बाद व्हायला लागले, तुम्ही काही करून यांचा विषय मार्गी काढा. असाच सारथीच्याही विद्यार्थी होते जवळपास 1-1.5 हजार. पाठीमागच्या महिन्यात या पाठीमागच्या अधिवेशनात उदय सामंत साहेबांना त्यांना सांगून, शंभूराजे देसाई साहेबांना सांगून मुख्यमंत्र्यांची त्यांची बैठक करून त्यांचाही आता प्रश्न निकाली ते काढायला लागले. तर कालच्या त्या RTOच्या विद्यार्थ्यांचा सांगितलेल्या प्रश्नाबाबत आता मला वाटतं 12 वाजता त्या विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री साहेबांसोबत बैठक आहे, तेही तो मार्गी काढतोत म्हणले, तोही निघत.
याच्यासाठी मराठा समाजाला मी जागृत करतोय की सावध व्हा. एकदाच आयुष्याचं लेकराला द्या. जशी तुम्ही जमीन त्यांना आयुष्यभरासाठी भाकरी दिली आयुष्याची, तशीच आरक्षण ही आयुष्याची त्यांना एकदा भाकरी द्या. घराच्या बाहेर पडा, काय विचार करू नका काहीच. जे गावातले पोरं येणार आहेत ना, ज्या काय त्या गाड्या घेऊन येणार आहेत, काय जे असतील त्या 1 2 4 काय असतील मला माहित नाही, गावकऱ्यांनी मिळून तो त्यांचा डिझेलचा त्याचा खर्च उचल. सगळ्या गावकऱ्यांनी मिळून पूर्ण गाव त्यांना वाटा लावायला राहा. कारण खिंड आम्ही तिकडे जाणारे, मुंबई जाणारे आम्ही तिकडची खिंड लढवतो. राहिलेल्यांनी गावाकडे राहिलेल्यांनी इकडे खिंड लढायची, असं काहीच नाही की इकडे काय नाही. इकडे तुम्ही खिंड लढवायची साथ द्यायची आम्हाला. गावात वर्गणी करा, जो खर्च येतो तो काढा. किती गाड्याचा खर्च आहे तो डिझेलला त्यांना खर्च द्या. जर तिकडं धान्य संपलं तर मागून ट्रकने घेऊन पुन्हा या, त्यांना धान्य द्या, गावकरी वापस या. हे काम सगळ्यांनी वाटून घ्या, कारण हे करावं लागतंय. याला जोडून विशेष करून सांगतो, जर महाराष्ट्रात या रॅलीच्या पायदिंडीच्या नावाखाली कोणी जर पैसे मागितले, कोणालाही पैसे देऊ नका, कोणाला 1 रुपया देऊ नका. दिले तर ते माघारी घ्या. इथं गावकरी किंवा स्वतःहून मनाने देणारे लोक आहेत काही, यांच्या माध्यमातून तर डिझेलचा त्याचा खर्च केला जाणार आहे. काय लागतंय त्याच्यामध्ये, आपण आपल्या तुकडीला किंवा आपण आपल्या गाड्याला, आणि काहीच लागत नाही. पोर आपण आपल्या गाड्या तिथूनच सजून आणणार आहेत, आपण आपले ट्रॅक्टर तिकूनच सजून आणणार आहेत, तिकूनच झेडे लावून आणणार आहेत, तिकूनच बोर्ड लावून आणणार आहेत, तिकूनच ते ड्रम पाण्याचे घेणार आहेत, तिकूनच धान्य घेणार आहेत, तिकडूनच तेल मीठ घेणार आहेत. त्याच्यामुळं तो खर्च गावकऱ्यांनी करायचा. आपल्या गावकऱ्यांनी जेवढे आपल्या गावातून पोरं चाललेत त्यांना काय काय लागतंय, किती दिवसाचं चालवलं यांनी, ते गावकऱ्यांनी द्यायचं. काही काही गावकरी बांधवांनी वाटा लावताना त्यांना सुख असं द्या की जास्त दिवस ते टिकल असं द्या. स्वतःचे लेकरं समजा त्यांना, जरी तुमचं लेकरू जाणार नसलं मुंबईला, दुसऱ्याचं चाललं असलं तर तुमचं समजून त्याच्या गाडीत 1-2 किलोचं सामान काय तुमचं शक्य असेल तेवढं त्याच्यासाठी टाका, म्हणजे इकडं खूप दिवस पुरल. जर कटाळा आला स्वयंपाक करायचा आम्हाला एकमेकाचा, तर ते आम्ही खाऊ रस्त्यानं. आम्ही उपाशी तापाशी राहू, रात्रंदिवस चालू, पण गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला न्याय देऊन मोठं केल्याशिवाय आता आम्ही हटत नाही. प्रॉब्लेम होता आणि कसं त्याच्यावर तोडगा काढला? हा, बरं झालं तुम्ही विचारलं. काल 61 विद्यार्थ्यांचे ते जे धायमुकुलं रडत होते, त्याचं कारण असं होतं की त्यांची 5-7 वर्षापूर्वी निवड झालेली आहे. फक्त नियुक्ती द्यायची राहिली, RTO मध्ये निवड झालेल्या होत्या त्यांच्या. ते का असे भयानक रडत होत्या की आमचं आयुष्य बर्बाद झालं, आमच्या आईबापाने आम्हाला कशासाठी शिकवलंय की आमचे पोरं मोठे होतील म्हणून, आणि आम्ही निवड झाली फक्त नियुक्ती द्यायची तरी आम्हाला नाही. आमचं आता वय निघून चाललंय, आम्ही कसं जगायचं. ते भयान शब्द होते. आता मी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून नाही सांगत त्या मुलींचे. काही मुली तर एवढ्या रडून काय म्हणत होत्या. मी बरंच त्यांची समजूत काढली, त्यांना सांगितलं, उदय सामंत साहेबाला फोन केला मंत्री महोदयांना, आणि त्यांना सांगितलं प्लीज हात जोडून विनंती आहे, मराठ्यांचे पोरं बर्बाद व्हायला लागले, तुम्ही काही करून यांचा विषय मार्गी काढा. असाच 4-3 विद्यार्थी होते, जवळपास 1-1.5 हजार. पाठीमागच्या महिन्यात या पाठीमागच्या अधिवेशनात उदय सामंत साहेबांना त्यांना सांगून, शंभूराजे देसाई साहेबांना सांगून मुख्यमंत्र्यांची त्यांची बैठक करून त्यांचाही आता प्रश्न निकाली ते काढायला लागले. तर कालच्या त्या RTOच्या विद्यार्थ्यांचा सांगितलेल्या प्रश्नाबाबत आता मला वाटतं 12 वाजता त्या विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री साहेबांसोबत बैठकी, तेही तो मार्गी काढतोत म्हणले, तोही निघत. याच्यासाठी मराठा समाजाला मी जागृत करतोय की सावध व्हा. एकदाच आयुष्याचं लेकराला द्या. जशी तुम्ही जमीन त्यांना आयुष्यभरासाठी भाकरी दिली आयुष्याची, तशीच आरक्षण ही आयुष्याची त्यांना एकदा भाकरी द्या. घराच्या बाहेर पडा, काय विचार करू नका काहीच. जे गावातले पोरं येणार आहेत ना, ज्या काय त्या गाड्या घेऊन येणार आहेत, काय जे असतील त्या 1 2 4 काय असतील मला माहित नाही, गावकऱ्यांनी मिळून तो त्यांचा डिझेलचा त्याचा खर्च उचल. सगळ्या गावकऱ्यांनी मिळून पूर्ण गाव त्यांना वाटा लावायला राहा. कारण खिंड आम्ही तिकडे जाणारे, मुंबई जाणारे आम्ही तिकडची खिंड लढवतो. राहिलेल्यांनी गावाकडे राहिलेल्यांनी इकडे खिंड लढायची, असं काहीच नाही की इकडे काय नाही. इकडे तुम्ही खिंड लढवायची साथ द्यायची आम्हाला. गावात वर्गणी करा, जो खर्च येतो तो काढा. किती गाड्याचा खर्च आहे तो डिझेलला त्यांना खर्च द्या. जर तिकडं धान्य संपलं तर मागून ट्रकने घेऊन पुन्हा या, त्यांना धान्य द्या, गावकरी वापस या. हे काम सगळ्यांनी वाटून घ्या, कारण हे करावं लागतंय. याला जोडून विशेष करून सांगतो, जर महाराष्ट्रात या रॅलीच्या पायदिंडीच्या नावाखाली कोणी जर पैसे मागितले, कोणालाही पैसे देऊ नका, कोणाला 1 रुपया देऊ नका. दिले तर ते माघारी घ्या. इथं गावकरी
किंवा स्वतःहून मनाने देणारे लोक आहेत काय, यांच्या माध्यमातून तर डिझेलचा त्याचा खर्च केला जाणार आहे. काय लागतंय त्याच्यामध्ये, आपण आपल्या तुकडीला किंवा आपण आपल्या गाड्याला, आणि काहीच लागत नाही. पोर आपण आपल्या गाड्या तिथूनच सजून आणणार आहेत, आपण आपले ट्रॅक्टर तिकूनच सजून आणणार आहेत, तिकूनच झेडे लावून आणणार आहेत, तिकूनच बोर्ड लावून आणणार आहेत, तिकूनच ते ड्रम पाण्याचे घेणार आहेत, तिकडूनच धान्य घेणार आहेत, तिकडूनच तेल मीठ घेणार आहेत. त्याच्यामुळं तो खर्च गावकऱ्यांनी करायचा. आपल्या गावकऱ्यांनी जेवढे आपल्या गावातून पोरं चाललेत त्यांना काय काय लागतंय, किती दिवसाचं चालवलं यांनी, ते गावकऱ्यांनी द्यायचं. काही काही गावकरी बांधवांनी वाटा लावताना त्यांना सुख असं द्या की जास्त दिवस ते टिकल असं द्या. स्वतःचे लेकरं समजा, त्यांना जरी तुमचं लेकरू जाणार नसलं मुंबईला, दुसऱ्याचं चाललं असलं तर तुमचं समजून त्याच्या गाडीत 1-2 किलोचं सामान काय तुमचं शक्य असेल तेवढं त्याच्यासाठी टाका, म्हणजे इकडं खूप दिवस पुरल. जर कटाळा आला स्वयंपाक करायचा आम्हाला एकमेकाला, तर ते आम्ही खाऊ रस्त्यानं, आम्ही उपाशी तापाशी राहू, रात्रंदिवस चालू. पण गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला न्याय देऊन मोठं केल्याशिवाय आता आम्ही हटत नाही. ते जर आरक्षण स्वीकारलं तर ते फक्त राज्यापुरतं लागू असणार आहे. ओबीसी आरक्षण जर घेतलं तर ते केंद्रात सुद्धा मराठा समाजाला लागू असणार आहे. त्यामुळे मग तुमची या कारणामुळे ठासून भूमिका आहे का की ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे? नाही, आम्ही ओबीसी आरक्षणातच येतात, म्हणून आमची ठासून भूमिका आहे की आमच्या जर नोंदी सापडल्या 54 लाख म्हणजे साधा आकडा नाही. कायदा पारित करण्यासाठी खूप आधार झाला. आणि गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं जरांगे पाटील 4 दिवसात होणार नाही, 1 महिन्याचा वेळ द्या, आपण 40 दिवसात दिला होता. याच्यासाठी ती कायदा पारित करायसाठी वेळ लागतो, त्याच्यासाठी आधार लागतो, नोंदी लागते. मग आता 3 महिने दिलेत आपण एक्स्ट्राचे, म्हणजे पाठीमागचे 40 दिवस आणि आता 24 डिसेंबर पर्यंत दिलेले 2 महिने म्हणजे 3 महिने. आता आधार भरपूर आहे, मराठा आणि कुणबी एकच आहे. आपण कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं, म्हणजे आमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण झालं. आणि मराठा बांधवांना याला जोडून सांगतो, मराठ्यांच्या पोरांचं आयुष्याचं कल्याण करायचे, एक काम कमी करा, पण एकदा आयुष्याचं पोराला मिळून देण्यासाठी तुम्ही बाहेर पडा आणि मुंबईला चला. आपल्या डोळ्यात एकटाच आरक्षण घ्यायचंय, आपल्या मागं मग खूप आपल्या लेकरांचे हाल होणार आहेत. आपण खूप लोकांना मोठं केलं, खूप राजकीय नेत्यांना मोठं केलं, ते आपल्याला काय सांगतील तेही सांगतो लगेच 1 सेकंदात. आम्ही विकास केला, आम्ही डांबऱ्या टाकल्या, आम्ही पुढं आमकं केलं, आम्ही तुमचं तमकं केलं. हे बघा, त्याच्यातून विकास झाला, पण तेच मोठे झाले. आपले पोरं कोणी मोठे नाही केले, कोणी मोठे नाही केले. आपले पोरं आज रस्त्याला वन फिरायला लागले येडे झाल्यासाठी. आपल्या मुली एका टक्क्यावर हुकल्या तर सुशिक्षित बेकार म्हणून घरी रडत बसायला लागल्या. म्हणून तुम्हाला सगळ्या मराठा बांधवांना विनंती, लेकरासाठी बाहेर पडा. बस हे कसे आरक्षण देत नाही ना तेच बघतो, त्याची काळजीच करू नका. काल 2 महिने असणार आहे. ते जर आरक्षण स्वीकारलं तर ते फक्त राज्यापुरतं लागू असणार आहे. ओबीसी आरक्षण जर घेतलं तर ते केंद्रात सुद्धा मराठा समाजाला लागू असणार आहे. त्यामुळे मग तुमची या कारणामुळे ठासून भूमिका आहे का की ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे? नाही, आम्ही ओबीसी आरक्षणातच येतात, म्हणून आमची ठासून भूमिका आहे की आमच्या जर नोंदी सापडल्या 54 लाख म्हणजे साधा आकडा नाही. कायदा पारित करण्यासाठी खूप आधार झाला. आणि गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं जरांगे पाटील 4 दिवसात होणार नाही, 1 महिन्याचा वेळ द्या, आपण 40 दिवसात दिला होता. याच्यासाठी ती कायदा पारित करायसाठी वेळ लागतो, त्याच्यासाठी आधार लागतो, नोंदी लागते. मग आता 3 महिने दिलेत आपण एक्स्ट्राचे, म्हणजे पाठीमागचे 40 दिवस आणि आता 24 डिसेंबर पर्यंत दिलेले 2 महिने म्हणजे 3 महिने. आता आधार भरपूर आहे, मराठा आणि कुणबी एकच आहे. आपण कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं, म्हणजे आमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण झालं. आणि मराठा बांधवांना याला जोडून सांगतो, मराठ्यांच्या पोरांचं आयुष्याचं कल्याण करायचंय, एक काम कमी करा, पण एकदा आयुष्याचं पोराला मिळून देण्यासाठी तुम्ही बाहेर पडा आणि मुंबईला चला. आपल्या डोळ्यात एकटाच आरक्षण घ्यायचंय, आपल्या मागं मग खूप आपल्या लेकरांचे हाल होणार आहेत. आपण खूप लोकांना मोठं केलं, खूप राजकीय नेत्यांना मोठं केलं, ते आपल्याला काय सांगतील तेही सांगतो लगेच 1 सेकंदात. आम्ही विकास केला, आम्ही डांबऱ्या टाकल्या, आम्ही पुढं आमकं केलं, आम्ही तुमचं तमकं केलं. हे बघा, त्याच्यातून विकास झाला, पण तेच मोठे झाले. आपले पोरं कोणी मोठे नाही केले, कोणी मोठे नाही केले. आपले पोरं आज रस्त्याला वन फिरायला लागलेत येडे झाल्यासाठी. आपल्या मुली एका टक्क्यावर हुकल्या तर सुशिक्षित बेकार म्हणून घरी रडत बसायला लागल्या. म्हणून तुम्हाला सगळ्या मराठा बांधवांना विनंती, लेकरासाठी बाहेर पडा. बस हे कसे आरक्षण देत नाही ना तेच बघतो, त्याची काळजीच करू नका. काल 2 महिने आपण करू शकत नाही. जे तुकडीत लोक आहेत आपले 30-40 हजार तुकडीत उदाहरणार्थ लोक आहेत एका, तर एवढ्याचं स्वयंपाक बनवणं सोपं नाहीये, हेही समजून घ्या. आपण आपल्या गाडीतलं साहित्य खाली उतरायचं,
आपण 10 जण आहेत, उदाहरणार्थ 10 जणांचा लगेच स्वयंपाक करायला लागेल, 10 जणांना रेटून खायचं काही निघाल. उदाहरणार्थ तुमचे ट्रक आहे, ट्रकमध्ये तुमच्या 40 माणसं आहेत किंवा 50 आहेत किंवा 100 आहेत, काय जे असतील ते समजा मला आता सांगतात, तर त्या ट्रकमध्ये एक कप्पा करा. तिथं आपले धान्य सरपण हे ठेवायसाठी तिथंच एक कप्पा करा. तुमचे आतरायचे, पांघरायचे, तुम्हाला घ्यायचे कपडे ठेवण्यासाठी साबणी, डोक्याचं तेल, काय काय असेल, दाता घासायचं, त्या सगळ्या वस्तू त्याच्यात ठेवा. आणि त्याच्या अलीकडच्या कप्प्यात तुम्हाला आराम करायला सुद्धा ठेवा, कधी पाऊस आला किंवा थंडी वाजली तर. कारण कुठं मंगल कार्यालय पुरणार आहेत माहीत नाही, कुठं मंदिरं पुरणार आहेत माहीत नाही. त्यामुळे तुम्हाला अडचण आली की तुम्ही डायरेक्ट त्या गाडीमध्ये झोपायची व्यवस्था करायची. आपण स्वतः सज्ज होऊन चला, अवलंबून आपल्याला राहायचं नाही. कारण समाजाच्या लेकराला न्याय द्यायचा, गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराला 70-75 वर्षात कोणी मोठं नाही केलं. हे मोठे झाले, आपल्याला वाटलं होतं मोठं होतं, आपले लेकरं मोठं करायसाठी कुणीच पुढं नाही आलं. मराठा बांधवांना माझी खरोखर तुम्हाला सांगतो हात जोडून विनंती, आपले लेकरं मोठं करण्यासाठी एक नेता पुढं नाही आला. आपण यांना सगळ्यांना मोठं केलं, पण आपले लेकरं मोठं करायला कोणी आलं नाही. म्हणून सज्ज होऊन सगळेजण बाहेर पडा, कामं पटापट शेतीचे उरकून घ्या. कारण 20ला एकदा बाहेर पडलो की आरक्षण घेऊन वापस यायचं. त्याच्यामुळं आपण सज्ज राहा. आपण आपल्या गाड्याचा स्वयंपाक करायचा, आपण आपल्या गाड्यात स्वयंपाक केला की पुढं चालायचं. रक्षण प्रत्येक गाडी, हे महाराष्ट्रातल्या मराठा समाज प्रत्येक गाडीत 2 स्वयंसेवक सज्ज ठेवा. प्रत्येकाच्या 10 असले तरी त्याच्यात 2 स्वयंसेवक, 50 असले तरी 2. कारण तुमच्या तुकडीचं रक्षण तुम्हाला करायचंय, रात्रीचा गस्त तुम्हाला घालायचा, कुणी उद्रेक नाही केला पाहिजे आपल्यावर याच्यावर. त्याच्यामुळं प्रत्येक माणसानं सज्ज राहायचं. प्रत्येक कोणी उद्रेक नाही केला पाहिजे, कोणी जाळपोळ नाही केली पाहिजे. आपलं हे शांततेचं आंदोलन याच्यासाठी आपल्या तुकड्यातल्या प्रत्येक माणसानं स्वयंसेवक व्हायचंय आणि आजूबाजूला सज्ज राहायचे. आपला माणूस आपल्या तुकडीमध्ये कोण घुसतोय आणि काय करतोय याच्यावर लक्ष ठेवायचं. कारण आपल्या गाड्यातच आपण झोपायचं, म्हणजे आपल्या गाड्याचं रक्षण सुद्धा आपणच करायचं, म्हणजे आपल्याला काही बाधा येणार नाही. पंक्चर गाड्या झाल्या तर आपले पंक्चर काढणारे आपणच व्हा. ते गावाकडून येताना साहित्य घेऊन या, हवा भरायची आपण, पंक्चर काढणं आपण करू शकत नाही. जे तुकडीत लोक आहेत आपले 30-40 हजार तुकडीत उदाहरणार्थ लोक आहेत एक आहे, तर एवढ्याचं स्वयंपाक बनवणं सोपं नाहीये, हे समजून घ्या. आपण आपल्या गाडीतलं साहित्य खाली उतरायचं. आपण 10 जण आहेत, उदाहरणार्थ 10 जणांचा लगेच स्वयंपाक करायला लागेल, 10 जणांना रेटून खायचं काही निघाल. उदाहरणार्थ तुमचे ट्रक आहे, ट्रकमध्ये तुमच्या 40 माणसं आहेत किंवा 50 आहेत किंवा 100 आहेत, काय जे असतील ते समजा मला आता सांगतात, तर त्या ट्रकमध्ये एक कप्पा करा. तिथं आपले धान्य सरपण हे ठेवायसाठी तिथंच एक कप्पा करा. तुमचे आतरायचे, पांघरायचे, तुम्हाला घ्यायचे कपडे ठेवण्यासाठी साबणी, डोक्याचं तेल, काय काय असेल, दाता घासायचं, त्या सगळ्या वस्तू त्याच्यात ठेवा. आणि त्याच्या अलीकडच्या कप्प्यात तुम्हाला आराम करायला सुद्धा ठेवा, कधी पाऊस आला किंवा थंडी वाजली तर. कारण कुठं मंगल कार्यालय पुरणार आहेत माहीत नाही, कुठं मंदिरं पुरणार आहेत माहीत नाही. त्यामुळे तुम्हाला अडचण आली की तुम्ही डायरेक्ट त्या गाडीमध्ये झोपायची व्यवस्था करायची. आपण स्वतः सज्ज होऊन चला, अवलंबून आपल्याला राहायचं नाही. कारण समाजाच्या लेकराला न्याय द्यायचा, गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराला 70-75 वर्षात कोणी मोठं नाही केलं. हे मोठे झाले, आपल्याला वाटलं होतं मोठं होतं, आपले लेकरं मोठं करायसाठी कुणीच पुढं नाही आलं. मराठा बांधवांना माझी खरोखर तुम्हाला सांगतो हात जोडून विनंती, आपले लेकरं मोठं करण्यासाठी एक नेता पुढं नाही आला. आपण यांना सगळ्यांना मोठं केलं, पण आपले लेकरं मोठं करायला कोणी आलं नाही. म्हणून सज्ज होऊन सगळेजण बाहेर पडा, कामं पटापट शेतीचे उरकून घ्या. कारण 20ला एकदा बाहेर पडलो की आरक्षण घेऊन वापस यायचं. त्याच्यामुळं आपण सज्ज राहा. आपण आपल्या गाड्याचा स्वयंपाक करायचा, आपण आपल्या गाड्यात स्वयंपाक केला की पुढं चालायचं. रक्षण प्रत्येक गाडी, हे महाराष्ट्रातल्या मराठा समाज प्रत्येक गाडीत 2 स्वयंसेवक सज्ज ठेवा. प्रत्येकाच्या 10 असले तरी त्याच्यात 2 स्वयंसेवक, 50 असले तरी 2. कारण तुमच्या तुकडीचं रक्षण तुम्हाला करायचंय, रात्रीचा गस्त तुम्हाला घालायचा, कुणी उद्रेक नाही केला पाहिजे आपल्यावर याच्यावर. त्याच्यामुळं प्रत्येक माणसानं सज्ज राहायचं. प्रत्येक कोणी उद्रेक नाही केला पाहिजे, कोणी जाळपोळ नाही केली पाहिजे. आपलं हे शांततेचं आंदोलन याच्यासाठी आपल्या तुकड्यातल्या प्रत्येक माणसानं स्वयंसेवक व्हायचंय आणि आजूबाजूला सज्ज राहायचे. आपला माणूस आपल्या तुकडीमध्ये कोण घुसतोय आणि काय करतोय याच्यावर लक्ष ठेवायचं. कारण आपल्या गाड्यातच आपण झोपायचं, म्हणजे आपल्या गाड्याचं रक्षण सुद्धा आपणच करायचं, म्हणजे आपल्याला काही बाधा येणार नाही. पंक्चर गाड्या झाल्या तर आपले पंक्चर काढणारे आपणच व्हा. ते गावाकडून येताना साहित्य घेऊन या, हवा भरायची आपण, पंक्चर काढणार. महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी जातोय. आपण आज जो मार्ग आहे आपला पाय चालण्यात, तो आंतरवालीपासून सुरुवात होणार आहे. 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता आंतरवालीतून सगळे महाराष्ट्रातले बांधव निघतील. शहागड मार्गे, गेवराई मार्गे, गेवराईहून पाडळशिंगी मार्गे, पाडळशिंगी मार्गावरून पुढे मादळमुई महाराष्ट्र
महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी जातोय। आपण आज जो मार्ग आहे आपला पायी चालण्याचा, तो आंतरवालीपासून सुरुवात होणार आहे। 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता आंतरवालीतून सगळे महाराष्ट्रातले बांधव निघतील। शहागड मार्गे, गेवराई मार्गे, गेवराईहून पाडळशिंगी मार्गे, पाडळशिंगी मार्गावरून पुढे मादळमुळी शोधायला जायचं नाही, कोणीही नियमाच्या बाहेर जायचं नाही, कोणी मध्ये व्यसन करायचं नाही, नसतं डायरेक्ट घरी काढून दिलं जाणार। कोणी उद्रेकासारखं काही शांतता भंग करायचं काम करायला लागतं, धरायचं पोलिसात ताब्यात द्यायचं, ते आपला असू किंवा बाहेरून आलेला असू। आणि बाहेरून आपल्या तुकडीत कोणी येऊ शकत नाही, आला बी तरी आपण ते धरून द्यायचं। रात्रंदिवस आपण टीमा तयार करायच्यात आपल्या आपल्या तुकडीमधल्या, ते आपण आपलंच काम करायचं। आम्हाला निवेदन दिलं नाही, आम्हाला सांगितलं नाही, आम्हाला आदेशच नाही, सूचनाच नाही, डायरेक्ट आतापासून कामाला लागायचे। तुमच्या गाडीत तुम्ही सज्ज होऊन यायचे। आपल्या एका गाडीत 2 स्वयंसेवक म्हणजे तुम्ही सज्ज होऊन आलात। ज्या तुकडीत असाल त्या तुकडीत गेल्याबरोबर तुमच्या स्वयंसेवकाला काम लावून द्यायचं, एवढंच काम ठेवायचं। तिथं गेल्यावर कोणती तुकडी आहे काय आहे मग काही कळालं असं नाही, घरूनच तुमचं असं लक्षात घ्यायचं, तुमची गाडी तुमच्या गाडीतले लोक म्हणजेच आपण सगळ्याला आपल्याला आता काम करायचं। तिथं गेल्याच्या नंतर सांगायचं, रात्रीच्या मग तिथून कुठं तुकड्या पडायच्या, रात्रीच्या गस्तीवर कोण, पहारा द्यायला कोण, दिवसभर कोण। फक्त फोटो काढण्यासाठी कोणी गडबड करायची नाही, कारण तिथं गोंधळ आपल्याला काय होऊ द्यायचा नाही, शोधायला जायचं नाही, कोणीही नियमाच्या बाहेर जायचं नाही, कोणी मध्ये व्यसन करायचं नाही, नसतं डायरेक्ट घरी काढून दिलं जाणार। कोणी उद्रेकासारखं काही शांतता भंग करायचं काम करायला लागतं, धरायचं पोलिसात ताब्यात द्यायचं, ते आपला असू किंवा बाहेरून आलेला असू। आणि बाहेरून आपल्या तुकडीत कोणी येऊ शकत नाही, आला बी तरी आपण ते धरून द्यायचं। रात्रंदिवस आपण टीमा तयार करायच्यात आपल्या आपल्या तुकडीमधल्या, ते आपण आपलंच काम करायचं। आम्हाला निवेदन दिलं नाही, आम्हाला सांगितलं नाही, आम्हाला आदेशच नाही, सूचनाच नाही, डायरेक्ट आतापासून कामाला लागायचे। तुमच्या गाडीत तुम्ही सज्ज होऊन यायचे। आपल्या एका गाडीत 2 स्वयंसेवक म्हणजे तुम्ही सज्ज होऊन आलात। ज्या तुकडीत असाल त्या तुकडीत गेल्याबरोबर तुमच्या स्वयंसेवकाला काम लावून द्यायचं, एवढंच काम ठेवायचं। तिथं गेल्यावर कोणती तुकडी आहे काय आहे मग काही कळालं असं नाही, घरूनच तुमचं असं लक्षात घ्यायचं, तुमची गाडी तुमच्या गाडीतले लोक म्हणजेच आपण सगळ्याला आपल्याला आता काम करायचं। तिथं गेल्याच्या नंतर सांगायचं, रात्रीच्या मग तिथून कुठं तुकड्या पडायच्या, रात्रीच्या गस्तीवर कोण, पहारा द्यायला कोण, दिवसभर कोण। फक्त फोटो काढण्यासाठी कोणी गडबड करायची नाही, कारण तिथं गोंधळ आपल्याला काय होऊ द्यायचा नाही। खूप संध्या सरकारला दिल्या, आता आपल्याला ते आरक्षण घेऊन यायचे। इतकं सज्ज राहा, दक्ष राहा की कुठं एक काडी सुद्धा पायाखाली आली नाही पाहिजे, आपल्याला मोडली नाही पाहिजे। पण मुंग्यासारखे मराठी मुंबईकडे कूच केलेले दिसले पाहिजे, असं देशानं कधीच बघितलं असं। तुम्हाला बी स्वाभिमान वाटला पाहिजे, हो हात जोडून सांगतो तुम्हाला की तुम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे तुमचा स्वतःचा, की या लढ्यात मी स्वतः साक्षीदार आहे, मी या लढ्याचा या विजय लढ्याचा साक्षीदार झालो। खूप संध्या सरकारला दिल्या, आता आपल्याला ते आरक्षण घेऊन यायचे। इतकं सज्ज राहा, दक्ष राहा की कुठं एक काडी सुद्धा पायाखाली आली नाही पाहिजे, आपल्याला मोडली नाही पाहिजे। पण मुंग्यासारखे मराठी मुंबईकडे कूच केलेले दिसले पाहिजे, असं देशानं कधीच बघितलं असं। तुम्हाला बी स्वाभिमान वाटला पाहिजे, हो हात जोडून सांगतो तुम्हाला की तुम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे तुमचा स्वतःचा, की या लढ्यात मी स्वतः साक्षीदार आहे, मी या लढ्याचा या विजय लढ्याचा साक्षीदार झालो। टक्के मिळालेल्या मुलाला सुद्धा शेवटी कोठ्यातून ऍडमिशन घ्यायला लागलं, पण काहींना कमी टक्के होते, काही बांधवांना त्याच्याच रूम मधल्या, तर त्याला नंबर मिळाला। ही परिस्थिती, आपले पोरं सुद्धा नोकऱ्याला लागले पाहिजेत, यासाठी नुसतं शिकू नका, तर ते आरक्षणासाठी सुद्धा लढायला बाहेर पडा। मी खूप वेळचं बोलतोय मीडियाच्या बांधवांशी, आणि मीडियाच्या बांधव थेट तुम्हाला तुमच्या घराघरात दाखवते। तुम्ही आता गाफील नका राहू, मराठा समाज अजिबात सगळे सज्ज व्हा, सगळ्यांनी आता बाहेर पडा, कारण ही शेवटचा लढा आहे। आणि जिथं जिथं बोललो, तुमच्या एकजुटीमुळं महाराष्ट्रातल्या घराघरातल्या करोडो संख्येने आलेल्या मराठा समाजाची एकीमुळे आतापर्यंत 54 लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले। तो विजय तुमचा आहे। तुमच्या 1% मिळालेल्या मुलाला सुद्धा शेवटी कोठ्यातून ऍडमिशन घ्यायला लागलं, पण काहींना कमी टक्के होते, काही बांधवांना त्याच्याच रूम मधल्या, तर त्याला नंबर मिळाला। ही परिस्थिती, आपले पोरं सुद्धा नोकऱ्याला लागले पाहिजेत, यासाठी नुसतं शिकू नका, तर ते आरक्षणासाठी सुद्धा लढायला बाहेर पडा। मी
खूप वेळचं बोलतोय मीडियाच्या बांधवाशी, आणि मीडियाच्या बांधव थेट तुम्हाला तुमच्या घराघरात दाखवते. तुम्ही आता गाफील नका राहू. मराठा समाज अजिबात सगळे सज्ज व्हा. सगळ्यांनी आता बाहेर पडा, कारण ही शेवटचा लढा आहे. आणि जिथं जिथं बोललो तुमच्या एकजुटीमुळं महाराष्ट्रातल्या घराघरातल्या करोडो संख्येने आलेल्या मराठा समाजाची एकीमुळे आतापर्यंत 54 लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले. तो विजय तुमचा आहे. तुमच्या एकजूट म्हणलं जायचं काहीच व्हायना, नुसती आंदोलनं मोर्चे करू बेजार झालो आपण. आरक्षणच मिळाला तुमच्या एकजुटीमुळं, आणि एक हाती काम हे काम करता यायला लागले. त्यामुळे 54 लाख मराठ्यांना न्याय मिळालाय, आणि त्या एका नोंदीवरती त्याच्या सगळ्या परिवाराला लाभ मिळतोय. आता जालन्यात एकच उदाहरण असं आहे की एका नोंदीवरती 70 जणांना लाभ मिळाला. 70 जणांना एका नोंदीवरती. तुम्हाला सांगतो या 54 लाखावरती 2 कोटी लोकांना न्याय मिळणार आहे. म्हणजे तुमचा विजय झालेला आहे. ह्यो आरक्षण तुमच्याच मुळे मिळालेलं आहे. ही समाजाचाच विजय. कोणाला श्रेय जात नाही, कोणालाच श्रेय जात नाही. आपल्याला सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्यांना आरक्षण घ्यायचं ओबीसी आरक्षणातून. त्यामुळे सगळे मुंबईकडे चला. सगळेचे सगळे. सरकारने क्युरिटी पिटिशन सुद्धा या मराठ्यांच्या एकजुटीमुळे आणि आंदोलनामुळे दाखल केलेली. फक्त सरकारकडे आपलं म्हणणं एकच आहे की ते नाकारलेलं नाहीये मराठ्यांनी, ते सुद्धा मराठी घेतलेले त्यांनी, घेतील सुद्धा. पण ते ओपन कोर्टात जाणार आहे का, ते टिकणार आहे का? इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं 50% वर गेले कोर्टात. मग जर ते ओपन कोर्टात गेलं तर त्याचं त्या अहवालाचं वाचन होणार आहे पुन्हा. मग मात्र ते चॅलेंज होणार नाही, ते टिकल सुद्धा. आणि मग आम्हाला शंका आहे नाही, मग ते टिकण्याची शक्यता सुद्धा आहे. ते मराठी घेण्यास त्या मराठ्यांना काही हरकत नाही, मराठी घेतील सुद्धा. पण सरकारनं ते स्पष्ट केलं की ते ओपन कोर्टात होणार आहे, आणि ज्या त्रुटी भरायच्या सांगितल्या होत्या त्या त्रुटीसह कोर्ट सगळं मान्य न्यायालय ऐकून घेईल आणि त्यानुसार न्याय मिळणार आहे. परंतु ते स्पष्टीकरण होत नाही. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्या लफड्यात पडल्यापेक्षा ही क्युरिटी पिटिशनही याच मराठ्यांची एकजुटीमुळे दाखल झाली. ते गोरगरिबांचं श्रेय आहे. ते सुद्धा क्युरिटी पिटिशनचं काही सगळं श्रेय गोरगरीब मराठ्यांचं. मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला, गोरगरिबांना सगळ्यांनी मिळून गोरगरीब मराठ्यांना ते श्रेय द्यावं. कोणालाही श्रेयाची काय नाही. एकदा मायबाप समाजाला आपण खूप श्रेय घेतलेत, आपण एक कशाचे पण माझ्यासहित एकदा आपल्या मायबाप समाजाला श्रेय तुम्ही एकजूट झालात म्हणून आता मराठ्यांना सांगतो, आणि सरकारला विशेष करून की आम्ही ओबीसी आरक्षणात आहेत, आमच्या नोंदी सापडल्यात, मराठा आणि कुणबी एकच आहे, हे सिद्ध झालं. कायदा पारित कारण मोकळा होणार. कशाला त्या वरच्या आरक्षणात पडताय, परत ते गेलं की आम्हाला पुन्हा पाडे तेच, पुन्हा आंदोलन. म्हणून मराठ्यांना सांगतो आपली पक्की मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, त्यावरच आम्ही ठाम आहे. त्यासाठी 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता अंतरवालीतून मुंबईकडं मराठे कूच करायला लागले पायी. मराठ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, घरी थांबू नका. मी तुमचा मुलगा म्हणून पुढे झालोय, मला पाठबळाची गरज आहे, तुमच्या साथीची आणि आशीर्वादाची गरज आहे. एक संदर्भ मी हटत नाही, तुम्हाला न्याय दिल्याशिवाय हटणार नाही. धन्यवाद. आपले पारंपरिक खेळ आहेत, वाद्य आहेत, तेही सोबत घ्या. आपल्याला करमन म्हणून हलक्या संघ घ्या, लय जिमी संघ घ्या, वाटाणे कबड्डी, आनंदात जायचं आणि आनंदात आरक्षण घेऊन यायचं. मजाच जायचं. असं वाटलं नाही पाहिजे की ही दिंडीत लय दमलो, किती चाललो कळालं सुद्धा नाही पाहिजे. संरक्षण करा, रक्षण करा. एवढ्या वेळेस आपल्या जातीच्या लेकराला मोठं करायसाठी बाहेर पडा. मी तळतळीनं सांगतोय, अशी संधी जर गेली ना पुन्हा येणार नाही. आणि मराठ्यात उत्साह आहे दादा आता सध्या. 54 लाख नोंदी मिळाल्यामुळं मराठ्यांना वाटतंय कोण म्हणतं आरक्षण मिळत नाही. इथून माझं फक्त वाटत होतं आपण लढतोय, पण आता काही ना काहीतरी पत्रात पडलं म्हणजे 2 कोटी लोकांना आरक्षण मिळालं आतापर्यंत. त्यामुळे मराठ्यात उत्साह आहे. मराठ्यात तुटून बाहेर पडते. सगळे बाहेर पडा. दिंडी पकवाद वाजणारे घ्या, टाळ वाजणारे घ्या, तेही सोबत चला. विशेष करून महाराज मंडळीला सांगतो, तुम्हाला काही मधल्या काळात त्रास झालेला आहे राज्यभर. आमच्या कानावरती आहे, आम्ही विसरलेलो नाही. एकदा आरक्षण मिळू द्या, हिसाब होईल. मराठा समाज राज्यातले जनता तुमच्या पाठीशी, काळजी करू नका. पण तुम्ही कच खाऊन मागं सरकू नका. त्रास सहन करा ह्या मराठ्यांच्या लेकराला मिळेपर्यंत करा सहन. त्याच्यानंतर आहेत आम्ही तुमच्या सोबतीला, तोपर्यंत सहन करा. पण प्रचार प्रसार तुमचा मागं होता तसंच राहू द्या. शेतकऱ्यांपासून श्रीमंत मराठ्यांपर्यंत म्हणतो, सगळ्याच्या सहभागी व्हा. आमदार, मंत्री, खासदार सगळ्या पक्षाचे, माजी मंत्री, एवढीच संधी आहे मराठ्यांच्या पोराला तुम्हाला साथ देण्याची. द्या.
ही तुम्हाला कळकळीची विनंती. तुम्ही जर नाही यावेळेस पाठीशी उभा राहिलात, मराठा तुम्हाला दारात नाही उभा करणार. आणि मराठ्यांना तुम्हाला सांगतो, तुमच्या लेकराच्या मदतीला येऊन तोच तुमचा, ह्यो आमचा दादा आहे, ह्यो आमचा साहेब आहे, हे साहेबाचा भाई आहे, काय आता बाहेर फेर आहे, सोडून द्या, डोक्यातून काढून टाका. पुढे आपले लेकर मोठं करायला कोण नाही येत. आपल्या डोळ्यात येतात आपल्या पोराला आपल्याला आरक्षण द्यायचंय, माग नंतर पोरांचे लय हाल होणार आपल्या पाठी. सगळे हे डोक्यातून काढायला मोठं केलं, एक आपले पोरं मोठं करायला येणार. काय गरज नाही पडत, कोणी काय 100 रुपये तेल मीठ देत नाही आपल्याला. कष्ट करून आपल्याला जो भरायचंय, आरक्षण मिळून आपणच आपले पोरं मोठे करू. डोक्यातून काढून टाकाय, जे मदत देत नाही ते राजकीय आणखीन दिलं नाही, फक्त रूट देणं गरजेचं होतं. समाज खूप मागणी करत होता, राज्यभरातून फोन, त्या फोनानं बधीर डोकं झालं होतं. इतके फोन, रूट सांगा म्हणजे आम्हाला तयारी लागायचा. तर त्याच्यामुळे रूट सांगितलाय, कच्चाच रूट सांगितलाय. गाव ना गाव एक दिवस सांगणार आहेत आम्ही, गाव ना गाव. किती मुक्काम पडतील असं ते मुक्काम किती पडतील आणि ते काय आम्ही डोक्यातच नाही घेतलं. आता आमच्या डोक्यात काय आहे, बीडच्या इशारा सभेतून जेव्हा आपण सांगितलं होतं 20 तारखेला अंतराळी सोडणार, कशाच्या दिशेनं कशासाठी 2 मुद्दे समजून घ्या मराठा बांधव, आणि मराठा बांधव समजून घेतले. तारीखच कोणची आहे, किती वाजता पोहोचते, काय भूमिकाच येईल, इकडं काय भितडाच्या आत काय बोलले, हे बंद झालं मराठीच डोक्यातलं. त्यांचं या लेकरावर पक्का विश्वास आहे. हे मॅनेजर होत नाही आणि सगळे बधीर केले, हे माझ्या मायबापांना माहिती. त्याच्यामुळं आमचं जे ठरलंय 20ला अंतरवाली सोडायचं, आम्ही 20ला सोडणार आहे. उद्देश 2च आहे, 20ला बाहेर पडतोय, कशासाठी चाललो ते किती दिवस पोहोचून द्या. आम्ही चाललो मुंबईकडे, कशासाठी, ध्येय काय, आरक्षणासाठी. मग लागून द्या किती दिवस, त्याला काय 2 दिवसात जाऊन येतं, काय लागू दे, काय लागायचे ते आम्ही आमचं बघू. आरक्षण आम्हाला घ्यायचंय, तारखेला जायला काय तिथं वाटप सुरू आहे काय गेल्यावर संपन्न म्हणून त्याच तारखेला जायचं पाहिजे. 20लाच तिथं जायला पाहिजे, 21ला नाही जायला पाहिजे, वाटप संपन्न. आम्ही दिशेनं चाललोय आरक्षणाच्या. मायबापा उशीर होऊ द्या, आपल्याला आपल्या दिशेने जायचं. काय नाही ऐकत कोणाचं, कोणत्या तारखे म्हणले होते, तारखे मागं पुढे झाले, हो नाही मागं पुढं. 39 वर्ष आपले हाल झालेत, काय होणार नाही. फक्त चालत राहायचं, 7 दिवस मात्र घरी थांबू नका. जीवाची बाजी लावून फक्त आपल्या मराठीच्या लेकरासाठी, गोरगरिबांना कोणी मोठं नाही करत, एवढेच मोठं करायसाठी बाहेर पडा. निर्माण झाला असेल 20 तारखेच्या आधी, तुमची ही दिंडी निघण्याच्या आधी सरकारला काही इशारा आहे का? नाही, त्यांना काहीच इशारा नाही. 24 डिसेंबर पर्यंत इशारा होता, त्यांना होता, त्यांनी 24 डिसेंबर पर्यंत दिला नाही. त्यामुळे आमचं मनस्थिती 2 तारख झाली, धरसोड करायला लागली, देतेन का नाही. म्हणून आम्ही लढायला सज्ज झालो आणि परिपक्वते पूर्ण तयारीने आम्ही जाणार आणि ताकदीनं जाणार. थोडं वाचून दाखवू का? हो, आहे सगळ्यांची इच्छा. एक मिनिटासाठी भरपूर वेळ, थोडं आहे तेवढंच वाचतो म्हणजे थोडं लक्षात येईल. मराठा बांधवांनी हे सोबत घ्यायचे, सगळ्यांनी, प्रत्येक एका व्यक्तीसाठी सांगतोय, संपूर्ण मराठा समाजासाठी, एका व्यक्तीसाठी जो सहभागी होणार आहे त्यांनी हे घ्यायचं, म्हणजे सगळ्यांना हे घ्यायचं. आता लक्षात ठेवा, एक चटाई घ्यायची, एक रग घ्यायची, एक उशी घ्यायची, एक शोटर घ्यायचं सोबत, एक रुमाल घ्यायचा डोक्याला बांधायला, आवश्यक कपडे पॅन्ट घ्यायच्यात आवश्यक, एक टॉवेल घ्यायचा आहे आवश्यक, अंगाला साबणी घ्यायच्यात, तुमच्या अंगाच्या कपड्याच्या साबणी घ्यायच्यात, खोबरे तेलाच्या बाटल्या सोबत घ्यायच्यात, गंधाची पुडी घ्यायची, कोलगेट घ्यायचंय सोबत, ब्रश सोबत घ्यायचा, ताप सर्दी खोकला अंगदुखीच्या गोळ्या सोबतच ठेवायच्या. कुंकड काही लफडं बघायला ठेवायचंच नाही सापडायला. एक पाणी पिण्यासाठी तांब्या ग्लास ठेवायचा, एक मोठा ड्रम घ्या त्या गाडीत सगळ्यात मिळून, आणि भांडे ठेवा 1-2, जार ठेवा मोकळे पाणी घ्यायला, जेवणासाठी ताट ठेवा आपलं, कुंकड ताण नको, हे संपलं ते संपलं म्हणायला. एक बॅटरी सोबत ठेवा अंधाराची, प्रत्येकानं एक बॅटरी ठेवा. मच्छर कॉईल सोबत ठेवा, म्हणजे कुठं मच्छर चावा लागली तर दिली दो, आणि नाहीत मच्छराने गेले तर कणाकण मारा अंगावरच हाताने. बॅटरी ठेवा. आंघोळीसाठी बकेट सोबत ठेवा, आंघोळीसाठी प्रत्येक गाडीला एक भगवा झेंडा ठेवा, हातात एक ठेवा, 2 भगवे झेंडे, एक मोबाईलचं चार्जर सोबत ठेवा. तुमची गाडी आहे त्याच्यातच चार्जिंगला लावायची ठेवा. इस्त्रीचं लफडं संघ घेऊ नका, कारण जसे असते तसेच घालू. चार्जरसाठी ठेवा. अर्धा क्विंटल बाजरीचं पीठ दळून घ्या सोबत, एकानं. अर्धा क्विंटल तांदूळ घ्या सोबत, भाकरी करायचं काढा, भात त्याला रेटीन हारला की निघाले. अर्धा क्विंटल गव्हाचं पीठ सोबत घ्या.
अर्धा क्विंटल सरपण घ्या एकानं. नाही तुमच्या गाडीत 10 जण असले तर 5 क्विंटल झालं ते. तुमच्या गाडीत 10 जण जर असले तर पीठ सुद्धा 5 क्विंटल झालं. एक जण अर्धा क्विंटल पीठ खाणं म्हणजे ते 1.5 महिना खायली एकटं. त्याचं काही टेन्शन नाही. आणि संपल्यावर मागं तयारी ठेवा आणून द्यायला तिकडं. ते ऊस तोडायला गेल्यासारखं साखराच्या टायमाला तिकडं संपलं सामान गावाकडून घेऊन जातं मुकादम. तसं सुरू. आता डोक्याने लढायचं जिंकून मागायचं फक्त शांततेत. सरपण अर्धा क्विंटल ठेवा. 2 किलो गोडतेल घ्या सोबत. 2 किलो शेंगदाणे घ्या. 2 किलो मिरची कुटून सोबत ठेवा म्हणजे त्यात टाका लागल. 2 किलो कांदे राहू द्या खायला लागतात. लागले कोणाला त्यातले तर आपण देऊ त्याच्यातून उरले तर. जिरे मीठ मसाला लसूण सोबत घ्या. 2 किलो साखर घ्या. चहा प्यायला लागेल वाटाणे. बऱ्याच जणांना तलपी आहे त्या तलपी बंद. आता ही तलप फक्त चहाची. 1 किलो दूध पावडर सोबत घ्या. दूध नाही म्हणजे ते पावडर टाकता येतो कुठं नाही दूध मिळाले. चहाची पत्ती 1 किलो घ्या. 1 तवा आणि 1 भगुनं सोबत असून द्या. भगुनं भाजी करायला, तवा भाकरी करायला. आता लय ते आपण काय सज्जच संसारत नाही जमान्यात. तिकडे एक ऊस तोडायला गेलो म्हणायचं आपण 6 महिने. डोकेदुखीचे ती बाटली लावायची घ्या. डोकं दुखायला लागलं तर हा मला प्रॉब्लेम असतो जास्त. तुमची बाटली मी पण घेऊ शकतो. आवश्यक अंगदुखीच्या गोळ्या घ्या. 1 चूल सोबत घ्या. 3 इटा घेतल्या तरी जमतं. एकूण एक ठोली एकूण एक ठोली सरपण लावलं की सुरू. नाही सापडत म्हणजे पैसे घालायचे नाही आपल्याला चुला घ्यायला. त्यामुळे ते जुळतंय. कामाला राहा सगळे. 1 थंडीची टोपी डोक्यात घालायसाठी घ्या. खूप दिवस खाण्याच्या वस्तू टिकत्या अशा काही कोरड्या वस्तू घ्या. मुरमुऱ्याचा चिवडा घ्या बराच सोबत कारण ते बऱ्याच दिवस टिकतं. ते घ्या. 10 गोण्या नसतात का आपल्या खताच्या त्या गोण्या फाडामधून 10 गोण्याचे एक चवळ बनवा. काहीकडे चवळ्या म्हणतात काहीकडे तप्पड म्हणतात. जे असेल ते बनवा. आणि त्याला 4 खुट्या घ्यायच्या. खुटा नाही बरं का, खुट्या घ्यायच्या. मग लोखंडी घ्या किंवा लाकडाच्या घ्या. त्या ठोकायच्या आणि रावठी. आपण आपलीच रावठी केली की पाडा लगेच झोपायचं. कोणाच्या आशेवरती किंवा कडतील तयार याच्यावरती नाही. बेसावत जायचं नाही. ते चवळ्याचं तयार करून घ्या आत्तापासूनच. आपलं पण लाईव्ह किंवा व्हिडिओ राहू द्या बरं का. चवळ्याचं पण 10 गोण्याचं करा किंवा सगळ्यात मिळून तुम्हाला शक्य असेल तर तसं करा. तुमच्या गावातून 10 असले 50 असले तर सगळ्यात मिळून करा. परंतु वेगळं करा. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा. त्याच्या 4 खुट्या म्हणा. प्रत्येक जणांना छत्री पण सोबत असू द्या. तुमचं किंवा काय पिकअप हे ट्रॅक्टर हे काय त्याला घरासारखंच बनवा म्हणजे ताण होणार नाही रस्त्यानं कुठं. वरील साहित्य एका मोठ्या गोणीत किंवा बॅगेत भरून सोबत आणा. वरील साहित्य हे मी अंदाजानं लिहिलेलं आहे. हे वरचं तुम्हाला आता वाचून दाखवलेलं. तुम्हाला जर यात काही टाकायचं असलं तर आणखीन टाका. तुम्हाला काही जास्तीचं घ्यायचं असलं घ्या. याच्यात काही कमी करायचं असलं करा किंवा सामुदायिक घ्यायचं असलं तरी घेऊ शकता. काही अडचण नाही. फक्त सांगितलेलं एका व्यक्तीचंही हे आठवणीत असू द्या. आता लय मोठं आहे हे. नंतर साहित्य ठेवण्यासाठी व झोपण्यासाठी वाहने कोणते असावेत हे का आपण केलं हे केलं हे सांगितलं. प्रत्येक व्यक्तीला लागणारं रोजचं. आता वाहन तुम्ही तुमच्या वाहनाला एक मोठा भगवा झेंडा बांधायचा. जीवनावश्यक वस्तू सामान ठेवण्यासाठी त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली जी आहे त्यासह ट्रॅक्टरचं ट्रॉली घेत नाही तुम्ही. घेताना मुंडकत नुसतं ते मुंडकं नको नुसतं. कारण त्याच्यात त्या ट्रॉलीला छत तयार करायचा आहे. त्या ट्रॉलीला छत तयार करायचा आहे. तो छत आपला तेवढी करेल किंवा आपला पुढे चालू चल वा वा घेण नाही जात. त्याला छत बनवायचं आहे म्हणजे पाऊस आला तरी तुम्ही त्याच्यात झोपू शकता ट्रॉलीमध्येच. एका बाजूला सरपण तुमच्या झोपायच्या वस्तू ठेवायच्या आणि एका बाजूला तुम्हाला झोपायसाठी व्यवस्था करायची. आला पाऊस तर झोपले, थंडी वाजली त्याचे झोपलेत नाही वाढले तर जिथं गाड्या उभ्या केल्या तिथंच झोपले. जाग्यावरच जिथं जागा त्याच जागेवर झोपायचं. त्या वस्तू घ्या. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला 4ही दिशेने त्या ताडपत्रीला छत करायचं आहे. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये झोपण्यासाठी व्यवस्था करायची.
एका बाजूला सामान ठेवायची व्यवस्था करायची, ट्रॅक्टरमध्ये मोबाईल चार्जिंगची सुद्धा व्यवस्था करायची, किंवा तुमचं जे असेल ट्रक, टेम्पो, टमटम काय असेल तर ते त्याच्यातच व्यवस्था करायची. ती पण प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये पिण्याचे जारचं जे जार ठेवा किंवा भांडे ठेवा. एकाने ठेवा, 10 असले तर 10 भांडे असू द्या आपण आपले, कारण ते बाहेरून सुद्धा लटकून ठेवता येतं. दिंड्याला जातो आपण तसं, त्यामुळे काही अडचण नाही. त्याला सुतळीनं बांधून पक्क करत आहे. आपली आपली व्यवस्था पक्की करायची. सुरक्षित साहित्य ठेवायला, सामान ठेवायला ट्रॉलीतच व्यवस्था करायची. प्रत्येकानं आपल्याकडे जे वाहन आहे ते पायी दिंडीत आपले सामान ठेवण्यासाठी घ्यायचे. प्रत्येकानं आपण आपलं वाहन घ्यायचं, घरी ठेवायचं नाही. मग साधी गाडी असली तरी पण ना 4 व्हीलर जीपचे मागचे सर्व सीट काढून टाकायचे, कारण त्याच्यात तुम्हाला तुमची व्यवस्था ठेवायला करायची. तुम्ही 4 जण बसू शकते त्या एका गाडीत, झोपू शकते किंवा 5 जण बसू शकते. तुमच्या अंदाजानं तुम्ही करा. तुमचा जर रिक्षा असेल तुमच्याकडे, रिक्षा सुद्धा घ्यायचा आहे, त्याचे मागचे सीट काढून टाकायची. त्याच्यात तुमची सगळी व्यवस्था करायची. रात्रीची झोपायची व्यवस्था करायची. आणि तुमच्या रिक्षात तुम्हीच रात्री झोपायचे किंवा तुमच्या ट्रॅक्टरमध्ये तुम्ही झोपायचे. तुमच्या गाडीचं सुद्धा रक्षण होतंय. म्हणजे कोणाचं काही वळवळ करायचं काम राहत नाही. रिक्षा तुमच्याकडे ट्रक असले तर त्या ट्रकला पण ताडपत्री बांधून 4ही बाजूला पक्क करायचंय. ते बी त्याच्यात सुद्धा तुम्हाला झोपायची व्यवस्था आपण आपल्यात करायची. टेम्पो असला तरी तुम्हाला ते टप तयार करून टेम्पो सुद्धा एका बाजूला सामान ठेवायची व्यवस्था आणि झोपायची व्यवस्था करायची. तुम्ही तुमच्याकडे जे वाहन असेल, खाण्यापिण्याचं साहित्य स्वतः सोबत, तुमच्या सोबत त्या वाहन सुरक्षित तुम्ही ठेवायचंय. 1 महिना पुरेल एवढे सामान सोबत ठेवा किंवा त्यापेक्षा जास्त ठेवा. तुमच्या वाहनात जेवढे माणसं आहेत तेवढ्याची जेवणाची व्यवस्था आपण आपलीच करायची. मग सांगितल्याप्रमाणे स्वतः दर दिवस आपण आपली करायची. सर्वांनी गाडीजवळ जेवण करून गाडीजवळ जेवायचं. झोपायची वेळ संध्याकाळी झोपायचं. चालायची वेळ असं जेवण केलं की लगेच निघायचं. तशीच व्यवस्था करायची सगळ्यांनी. छोट्या कार असतील तर त्याच पद्धतीची सांगितलं, त्याच पद्धतीची सगळ्याची व्यवस्था करायची. तुमचे मुंबईकडे घेऊन येणारे वाहन त्या 4ही बाजूनं बंदिस्त करा. तिला वेळेप्रसंगी पाऊस थंडी आली तर त्रास होणार नाही. तुम्ही तुमच्या गाडीत स्वयंपाक करायची आणि तुमच्या गाडीजवळच रात्री तुम्ही झोपायचे. तुमच्या गाडीचे रक्षण पण होईल आणि तुमची पण झोपायची व्यवस्था होईल गाडीतच. तुम्ही आणि तुमच्या वाहनांची पण काळजी घ्यायची तुम्हाला स्वतः. जर तुमच्याकडे पंक्चर काढणारे मग सांगितल्याप्रमाणे असले तर गावाकडूनच. पायी जे सगळे बांधव येणार आहेत, मराठा बांधव, त्या पायी येणाऱ्या बांधवांनी कोणीही व्यसन करायचं नाही, दारू प्यायचे कोणीच. कारण तुमच्यामुळं आपल्या लोकांना त्रास होता कामा नये. आणि ते जर निदर्शनास आलं, त्याचा नुसता अपमान नाही, त्याला तिथून डायरेक्ट गावाकडे काढून दिलं जाणार. ते अपमान केला जाईल आणि ते काय भेटाडावरलीचे शब्द नाही. इथं जातीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे हे नाटक तिथं कोणाकडूनच कोणीच करायचे नाही अजिबात, कारण त्याला डायरेक्ट हाकलून दिलं जाणार. रात्री आराम करायसाठी मंदिर किंवा मंगल कार्यालयात पायी दिंडीतील लाखो बांधवांना जागा पुरणार नाही. त्यासाठी आपण आपल्या वाहनातच झोपायचं. ही नियम सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. आपल्या वाहनाचं झोपल्यामुळे संरक्षण होणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही सुरक्षित तुम्ही सुद्धा राहणार आहे. त्यामुळं पायी दिंडीत कोणी वाद घालायचा नाही. किती काय झालं तरी वाद घालायचा नाही म्हणजे नाही. एखाद्याने तोंडात बी हाणली तरी सहन करायची आणि हाणणाऱ्याने विचार करायचा का. त्याच्यामुळे वाद कोणीच करायचा नाही. नसतं त्याला सुद्धा माघारी काढून देण्यात येणार. कारण मायेनं एकमेकाला साथ द्यायची आणि ती आपण करायची. प्रत्येकाला आपल्या तुकडीत पायी चालायचे व रात्रीच्या आपल्या त्या तुकडीमध्ये सगळ्यांनी झोपायचे. दुसऱ्याच्या तुकडीकडे सुद्धा यायचं नाही. प्रत्येकानं आपापल्या तुकडीतच चालायचे. तुमच्या तुकडीतील वाहनाची रक्षणाची जबाबदारी तुमच्यावर स्वतःवर. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला गाडीजवळ येऊ द्यायचं नाही, ही जबाबदारी तुमच्यावरच.